नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, उमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी या ठिकाणी विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या विशेष मोहिमाअंतर्गत जर तुम्ही महाराष्ट्रामधील नागरिक असाल आणि जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही या मोहिमेअंतर्गत जे आहे मोफत राशन कार्ड जे आहे तुम्हाला आता मिळणार आहे। या मोहिमेचा लगेच लाभ घ्या। या मोहिमेविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। भटके विमुक्त समाजाच्या या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूलभूत दस्तावेज आहे। त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44,000 रुपये आणि 59,000 रुपये इतकी वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या अनुषंगाने विशेष मोहीम राबवताना नियमानुसार पडताळणी करून भटके आणि विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टांकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ जे देण्यात येणार आहे। तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन जे आहे अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत या ठिकाणी करण्यात आलेले। त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी भटके विमुक्त समाजातील नागरिक असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहात। तुमच्याकडे जर राशन कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत राशन कार्ड घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी धन्यवाद।